गणपती बाप्पा मोरया. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा पॉझिटिव्ह डोस घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. तर आजची पहिली आनंदाची बातमी आहे महिलांसाठी. केंद्र सरकारने लोकसभेच्या विशेष संसद अधिवेशनात गेली 3 दशकांपासून मागणी असलेले महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. आता प्रत्येक राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे. नारी शक्ती वंदन विधेयक 2023 असे या विधेयकाचे नाव आहे. हॉप ऑनची पर्यटकांना भुरळ. गोवा पर्यटन सफरीसाठी सुरू केलेली हॉप ऑन हॉप ऑफ बस सेवा देशी तसेच विदेशी पर्यटकांच्या पसंतीस पडू लागली आहे. ही सेवा खिशाला परवडणारी असल्याने पर्यटक या सेवेकडे आकर्षित होत आहेत. गोव्याचं निसर्ग सौंदर्य अगदी स्वस्तात अनुभवायला मिळत असल्याने गेल्या काही महिन्यात पर्यटकांची या बसेसला पसंती वाढत असल्याचे या बस सेवेचे वरिष्ठ अधिकारी विमल सिंघा यांनी सांगितले. पुढची बातमी रेल्वे प्रवाशांसाठी. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढल्याने यंदा 312 विशेष गाड्या सोडण्यात आल्या. महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीपासून गोव्यापर्यंत गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षी कोकण रेल्वे मार्गावर जादा प्रवासी गाड्या सोडाव्या लागतात. गेल्या वर्षी याची संख्या 302 होती, तर यावर्षी सर्वाधिक 312 विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तर ह्या होत्या आजच्या पॉझिटिव्ह बातम्या. जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या पॉझिटिव्ह बातम्या असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गोमंतक टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि इतरांनाही पॉझिटिव्ह ठेवा. धन्यवाद.